अर्धे एक तास ऑफिसमध्ये बसलो. ही मागणी आहे ना, जर अक्षरशः लाज वाटेल अशी मागणी आहे. तर आम्ही विद्यार्थी आहे विद्यार्थी तर किती गंभीर्यपूर्ण ही बाब आहे हे तुम्हाला लक्षात येते का सर? मागच्या वेळेस काय बोलले होते तुम्ही 2च दिवसामध्ये सगळे अवेलेबल करून देतो म्हटले, विसर कशी पडते सर तुम्हाला? तेच नाही कळत आम्हाला. हे मुलीने सांगणे योग्य आहे का सर? तुम्ही सांगा. मॅडमांना तिथे लक्ष देता येत नाही का? मॅडमांना चेक करता येत नाही तिथं? मुद्दा आहे तो आम्ही समजून घेतलेला आहे. हो सर, मला 2 वर्ष पलटून गेले सर. मीच बोललो होतो तुमच्यासोबत, पण अजून ते बंद पडलेले आहे. फॉलोअप घेऊ त्याचा. ठीक आहे सर, स्वतः फॉलोअप घेऊया. एक मिनटं. हे जेवढ्या मागण्या आहेत याच्यावर तुम्हालाच प्रश्न आहे माझा. हे जेवढ्या मागण्या आहेत या मागण्यांवर तुम्ही आता तात्काळ काय कारवाई करणार किती दिवसात करून देणार ते? आणि ते किती दिवसात? बघा त्याच्यामध्ये हा लिहून घ्या सर तुम्ही. निवेदनाचा जो विषय आहे मला बोलू द्या. आपण तो सकाळी सॉर्ट आउट केलेला आहे, बरोबर आहे. आता या मागण्यांच्या अनुषंगाने सोमवारी कार्यालय चालू होईल आपलं. तोपर्यंत आम्ही आता तुमच्या समोर आहोत ना आश्वस्त केलं आहे ना, त्याच्याबद्दल लवकरच कारवाई करू. लवकरच अधिकारी कारण जर मी तुम्हाला कोणत्याही गोष्टीला आपण दिनांक वगैरे निश्चित करू शकतो का? हो ना, तुम्ही मागच्या वेळेस लेखी दिली होती ना, लेखी दिली असून ती एखादी गोष्टी वरच्या स्तरावर असेल मान्यता घ्यावी लागेल. तर आम्हाला मान्य आहे. एक मागणी ठीक आहे, पण पूर्णच मागणी पेंडिंगमध्ये आहे. त्याच्या बाबतीत आम्ही लेखी आश्वस्त करू म्हणलं ना. सोमवारी कार्यालय चालू होईल. किती वाजता आपण काय करतो? आज तुम्हाला या सगळ्या समस्यांवर लेखी काढायची. सोमवारी संध्याकाळला हे कार्यालय चालू होईल. ठीक आहे ना सर? जे वर्किंग डेचा जो आहे डे त्या दिवशी तुम्हाला लेखी काढायची आणि पुढील 6 दिवसात या सगळ्या प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह झाल्या पाहिजे. जर सॉल्व्ह नाही झाल्या तर विद्यार्थ्यांना एक प्रत द्यायची आणि मुलींच्या वस्तुगृहाच्या मॅडमांना एक प्रत द्यायची. ठीक आहे, मान्य आहे का तुम्हाला? 6 दिवसाचे अल्टिमेटेशन दिलेले आहे. सोमवारी तुम्हाला पत्र येईल. कोणीही विद्यार्थी प्रतिनिधी असतील तिने ते रिसिव्ह करायचं. यांच्या कार्यालयाचं पत्र येईल ते आणि एक मॅडमांना जाईल. आणि ज्या मॅडमांना चार्ज दिलेलं आहे, मॅडमांचं काय नाव आहे सर? त्या वसतिगृहाला चार्ज दिले त्या मॅडमांना. तुमच्या गृहप्रमुख मॅडम त्यांना माहीतच आहे ना नाव. माहीत आहे ना नाव सर्वांना. हां, ते रामटेके मॅडम किती वाजता भेटायचं गृहप्रमुख काय मॅडम वगैरे ते सुद्धा आहे पत्र तिथं. तुमच्या माहीत आहे का त्यांचं नाव? हा माहीत आहे ना. काय ते नाव सांगितलं ठीक आहे. तरी एकदा सांगून द्या ना सर. मुलांचे घ्या सर. मुलांचे घ्या. मुलांचे कोणाचे प्रॉब्लेम आहे याच्या आधी निवेदन दिलं होतं का कोणी? दोन आपण निवेदन घेतलेले आहे. सकाळच्या निवेदनाच्या अनुसार आपली चर्चा झालेली आहे. मुलींचं महत्त्वाचं निवेदन आपण या ठिकाणी घेतलेलं आहे. ठीक आहे, मुलांचं घेतलं आपण. घेतलेलं आहे पण याचं काम झालेलं त्यानंतर दुसरा एक प्रॉब्लेम आहे. दहीफळे नर्सिंग कॉलेज